आज आहे गौरी आवाहन. चला बघूया. सकाळी लवकर उठून आवरावर करायला घेतली, कारण गौराई घरामध्ये घेण्यासाठी लवकरचा मुहूर्त होता. सर्वात आधी दाराला तोरण लावून घेतले. त्यानंतर देवीची समई स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवली. मग मी घेतली रांगोळी काढायला. रांगोळी काढायला तसा बराच वेळ गेला, पण शेवटी रांगोळीचा फोटो काढायचंच विसरून गेले. सर्व कामं झाल्यानंतर मी छान अशी तयार झाले आणि गौराई आतमध्ये घेण्याची वेळही झाली होती. मग मी आणि मम्माने लक्ष्मींच्या मुखवट्यांचे पूजन करून गृहप्रवेश करून घेतला. त्यानंतर एक एक गौराईला साडी नेसवायला सुरुवात केली. या वर्षी आम्ही ठरवलं होतं दोन्ही गौराईंना ब्राह्मणी साड्या नेसवूयात. मला गौरायांना साडी नेसवायला आणि त्यांना सजवायला तर खूपच आवडतं. मी दोघींनाही साड्या नेसवल्या आणि त्यांना सजवलं. त्या खरंच खूप सुंदर दिसत होत्या. मम्मा बोलते, गौराई ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर माहेरी आल्याचा आनंद असतो, त्यामुळे त्यांचा चेहरा तेजस्वी आणि खूप सुंदर दिसतो. सर्व डेकोरेशन झाल्यानंतर त्यांच्या समोर फ्रूट्स, स्वीट्स, फराळाचे पदार्थ ठेवले आणि शेवटी नैवेद्य ठेवला. तर फायनली या वर्षीची गौराई आलेली आहे.